डोंबिवली में 2 साल के बच्चे की हत्या कर मां की आत्महत्या, दिल दहला देने वाली घटना। मानपड़ा पुलिस स्टेशन में मामला दर्ज किया गया। डोंबिवली में रुनवाल माई सिटी नामक एक हाई प्रोफाइल सोसाइटी में एक मां द्वारा 2 साल की बच्ची के चेहरे पर तकिया दबाकर हत्या करने की चौंकाने वाली घटना के बाद मानपड़ा पुलिस मौके पर पहुंची और पोस्टमार्टम के लिए घटनास्थल पर पहुंची। इस घटना की पुलिस जांच जारी है। पूजा राहुल सपकाल 29 और समृद्धि सपकाल ये घटना में मरने वाली महिला और लड़की के नाम हैं। पूजा रुनवाल शहर के एक हाउसिंग कॉम्प्लेक्स में रहती थी। आज जब वह घर में अपनी बेटी के साथ थी तो उसने अपनी 2 साल की बेटी समृद्धि के चेहरे पर तकिया दबाकर उसकी हत्या कर दी और फिर खुद भी घर में पंखे से लटककर आत्महत्या कर ली। हालांकि उसने आत्महत्या क्यों की इसका कारण स्पष्ट नहीं हुआ है और पुलिस मामले की जांच कर रही है। मानपाड़ा पुलिस स्टेशन के वरिष्ठ पुलिस निरीक्षक विजय कादबाने ने बताया, काल रुनवाल माय सिटी मध्ये एक कुटुंब राहतं, त्याच्यामध्ये पती पत्नी आणि 2.5 वर्षाची एक मुलगी आहे। त्यांची आई पण अपंग आहे, ती पण घरामध्ये होती। त्यांचं 4 वर्ष पूर्वी लग्न झालेलं आहे। ते स्वतः IT इंजिनियर आहेत। त्यांच्यामध्ये कधीच वाद नव्हता, पण काल त्यांचे पती संध्याकाळी 7 वाजता सोसायटीच्या कामानिमित्तानं बाहेर गेले आणि 8 वाजता परत आले तर दरवाजा उघडला नाही। मग त्याने आतमध्ये आईला आवाज दिला तर आई अपंग असल्यामुळे आईने वॉकरवर बेडरूम मधून बाहेर आले तर हॉलमध्ये ती त्यांची सून हे फॅनला लटकलेली दिसले। तिने जोरात किंकाळी दिली आणि मग हळूहळू येऊन दरवाजा उघडला तर ह्यांनी आतमध्ये पाहिलं पतीने तर त्यांची पत्नी लटकलेली आणि शेजारी लहान मुलगी 2.5 वर्षाची, तिच्या गळ्याला रुमाल बांधलेला आणि मग पाहिलं तर ती पण बेशुद्ध अवस्थेत त्यांना आढळली। त्यांनी लगेच त्यांच्या पत्नीला खाली उतरवलं आणि हॉस्पिटलला घेऊन गेले दोघांना, पण तर डॉक्टरांनी दाखल करण्यापूर्वी मयत घोषित केलं। तर त्यांचा कधीही वाद नव्हता। त्यांच्या महिलेच्या आईवडिलांच्याकडे पण आम्ही चौकशी केली, त्यांनी तसं काही त्यांच्यात वाद असं सांगितलेलं नाही। तरी पण पोलिसांनी या संदर्भात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत। आईने मुलीची हत्या का केली या संदर्भात आम्ही बारकाईने आजूबाजूचे लोक नातेवाईक यांच्याकडे तपास करीत आहोत। काही त्यांचं मोबाईल लिस्ट वगैरे बाकीची पाहणी चालू आहे, त्यातून काय आढळलं आम्हाला त्यातून निष्पन्न होईल। कोणार्क, अपना शहर अपनी बातें।